नमस्कार. माझ्या प्रिय मेष राशीच्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की पैसा तुमच्याकडे येतो खूप वेगाने, पण तितक्याच वेगाने निसटूनही जातो? कधी अचानक मोठी संधी मिळते, तर कधी हातात आलेलं धन काही कारणाशिवाय खर्च होतं. आज आपण जाणून घेणार आहोत मेष राशीचा पैसा, नशीब, अचानक धनयोग आणि खर्ची स्वभावामागचं गुपित. कारण मेष राशी ही साधी रास नाही, ती आहे अग्नितत्वाची, धाडसी आणि नियतीला आव्हान देणारी रास. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. मेष राशी आणि पैशाचं नातं. मेष राशीचा स्वामी आहे मंगळ ग्रह. मंगळ म्हणजे ऊर्जा, निर्णय, धाडस आणि कृती. म्हणूनच मेष राशीचे लोक पैसे कमावण्यात मागे नसतात. ते संधीची वाट पाहत नाहीत, ते संधी निर्माण करतात. इतर लोक विचार करत बसतात, पण मेष व्यक्ती कृती करते. म्हणून अनेक वेळा मेष राशीच्या लोकांना पैसा मेहनतीपेक्षा धाडसामुळे मिळतो. उदाहरणार्थ, नवीन व्यवसाय सुरू करणे, रिस्क घेणे, अचानक निर्णय घेणे, नवीन आयडिया अंमलात आणणे, हे सगळं मेष राशी सहज करते. आणि इथेच सुरू होतो धनयोग. अचानक पैसा का मिळतो? तुम्ही लक्ष दिलं असेल, मेष राशीच्या आयुष्यात पैसा नेहमी नियमित मार्गाने येत नाही, तो येतो अचानक. ज्योतिषशास्त्र सांगतं की मंगळ ग्रह अचानक घडामोडी घडवतो. म्हणून मेष राशीला धन मिळण्याचे मार्ग असतात. अचानक प्रॉफिट, जुनी गुंतवणूक अचानक वाढणे, अनपेक्षित कामातून पैसे, ओळखीमुळे मोठी संधी, अचानक प्रमोशन. अनेक वेळा मेष व्यक्ती म्हणते, हे मी प्लॅनच केलं नव्हतं, पण पैसे मिळाले. हेच आहे मंगळाचं गुपित. नशीब कधी साथ देतं? मेष राशीचं नशीब स्थिर नसतं, ते वेगाने बदलणारं असतं. जेव्हा मेष व्यक्ती आत्मविश्वासाने निर्णय घेते, भीती सोडते, नवीन सुरुवात करते, तेव्हा नशीब तिच्या बाजूने उभं राहतं. पण जेव्हा राग, घाई किंवा अहंकार वाढतो, तेव्हा नशीब अचानक दूर जातं. म्हणून मेष राशीचं भाग्य एक नियम पाळतं: धाडस प्लस संयम बरोबर मोठं यश. मेष राशीचा खर्ची स्वभाव. सत्य काय? आता सर्वात मोठा प्रश्न. पैसा येतो, पण टिकत का नाही? कारण मेष राशीचा स्वभाव आहे स्पॉन्टेनियस. त्यांना आवडतं लगेच खरेदी करणे, आवडलेली वस्तू लगेच घेणे, मित्रांसाठी खर्च करणे, लक्झरी अनुभव घेणे. ते पैसे साठवण्यापेक्षा जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात. त्यांच्यासाठी पैसा म्हणजे स्वातंत्र्य. म्हणून ते विचार करतात, आत्ता आनंद घ्यायचा, उद्याचं उद्या पाहू. खर्चामुळे येणाऱ्या अडचणी. कधीकधी हा स्वभाव समस्या निर्माण करतो, जसे सेव्हिंग्स कमी राहणे, अचानक आर्थिक ताण, गुंतवणूक न टिकणे, भावनेतून खर्च. विशेष म्हणजे मेष राशी रागात किंवा आनंदात जास्त खर्च करते. मेष राशीसाठी धन टिकवण्याचे गुपित. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीने फक्त 3 नियम पाळले तर धन वाढू शकतं. 1. 24 तासांचा नियम. कोणतीही मोठी खरेदी करण्यापूर्वी 24 तास थांबा. 2 अकाउंट नियम. 1 खर्चासाठी, 1 सेव्हिंगसाठी. 3 मंगळ ऊर्जा योग्य वापरा. जिम, योग किंवा मेहनतीच्या कामात ऊर्जा वापरली तर अनावश्यक खर्च कमी होतो. अचानक श्रीमंतीचे योग. मेष राशीला आयुष्यात किमान 2-3 वेळा मोठे आर्थिक टर्निंग पॉइंट येतात. हे सहसा येतात वय 28 ते 32, वय 36 ते 42 किंवा वय 48 नंतर. या काळात घेतलेले निर्णय आयुष्य बदलू शकतात. करिअर आणि पैसा. मेष राशीला पैसा सर्वाधिक मिळतो जेव्हा ती स्वतःचा व्यवसाय करते, नेतृत्व भूमिका घेते, सेल्स, मार्केटिंग किंवा टेक स्पोर्ट्स क्षेत्रात काम करते, स्वतंत्र निर्णय घेते. नोकरीतही यश मिळतं, पण स्वातंत्र्य मिळालं तर उत्पन्न वाढतं. भावनिक खर्च. लपलेलं सत्य. मेष राशी प्रेमळ असते. ती स्वतःसाठी कमी पण आपल्या लोकांसाठी जास्त खर्च करते. गिफ्ट देणे, सरप्राईज देणे, मदत करणे हे त्यांच्या स्वभावात असतं. म्हणून अनेक वेळा पैसा भावनेतून निघून जातो. 2026 नंतरचा धनयोग संकेत. ज्योतिषीय संकेत सांगतात की पुढील काळात मेष राशीसाठी नवीन उत्पन्न स्रोत, डिजिटल कामातून पैसा, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर यश, स्वतःचा ब्रँड तयार होण्याची शक्यता. विशेषतः जे लोक क्रिएटिव्ह किंवा सोशल मीडिया क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी मोठे बदल संभवतात. आध्यात्मिक उपाय. पैसा स्थिर ठेवण्यासाठी मंगळवारी हनुमान चालीसा वाचन, लाल वस्तू दान, सूर्योदयाला सूर्याला अर्घ्य, घर स्वच्छ ठेवणे
हे उपाय मानसिक स्थिरता वाढवतात आणि निर्णय योग्य होतात. अंतिम संदेश. प्रिय मेष राशी, तुमच्याकडे पैसा येण्याची ताकद आहे. नशीब तुमच्यावर रुसलेलं नाही, फक्त ते तुम्हाला शिकवत आहे धाडसाबरोबर शहाणपणही आवश्यक आहे. तुम्ही जन्मतः लीडर आहात आणि योग्य निर्णय घेतले तर अचानक मिळणारा पैसा कायमस्वरूपी संपत्ती बनू शकतो. लक्षात ठेवा, मेष राशी हारत नाही, ती शिकते आणि पुन्हा जिंकते. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर कॉमेंटमध्ये लिहा जय मंगळदेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन राशी भविष्याबरोबर. धन्यवाद.